दंडवतः। काल आपण तो चाम्हार कोळीच्या देवाला भेटलेला, त्यांनी ते खोलनायकाच्या आंब्याला सर्व गाव पाठवलं, विटाळ झाला म्हणून सगळ्या गावामध्ये त्याच्याबद्दल एक द्वेष निर्माण झाला आणि जगळदेव इंद्रदेव तिथले अधिकारी आहेत, न्याय अन्याय पाहणारे. मग तयापाशी अवघे महाजन आले, गावातले प्रतिष्ठित नागरिक त्यांच्याकडे गेले. ते म्हणतात, हा चाम्हार याने अवघा गाव विटाळीला, तरी अशी अशी काय कीजे, काय करावं म्हणाले. गाव तर विटाळला, तर या ब्राह्मणाला काय करावं सांगा आपल्या ह्या चामाराला. मग त्यांनी निबंधकार प्रायचित्त देते. निबंधकार म्हणजे आपण आता असा निबंध शब्दाचा अर्थ वेगळा राहतो. त्यावेळेला निबंधकार म्हणजे बंधकार, म्हणजे पोथी पुराणामध्ये लिहिलेलं प्रायचित्त विधी देणारे ब्राह्मण ते बोलवायला लागत असतात. मग ते न्याय सांगतात, असं प्रायचित्त आहे, ह्या पापाला असं प्रायचित्त आहे, त्या पापाला तसं प्रायचित्त आहे, गाय मारलं तर चांदीची गाय द्या, असं वगैरे वगैरे. म्हणून त्यांनी स्मार्त ब्राह्मण बोलावले. त्या ते पुसले, हा चाम्हार याने अवघा गाव विटाळला, तर अशी अशी काय कीजे. मग त्या ब्राह्मणाने निबंध काढविले, निबंधी पाहिले, तो निबंधी कर्म विपाकी ऐसे निघाले, जे अकल्पित करावे. कर्म विपाक म्हणजे कर्माचा सिद्धांत. अशी कर्म विपाक खूप आहेत, आगंतुक, अनवरत, प्रारब्ध, त्याचे पुन्हा 9 विभाग, असे 13 प्रकारचे कर्म विपाक. आणि अनंत कर्म विपाक वैदिक शास्त्रामध्ये आहेत. कसा 2 भाऊ होते, एका भावाच्या शेतात गेले, त्याने आंबा तोडला, न विचारता त्या ऋषीच्या आश्रमात, तर त्याचा हात कापायचा सजा दिली. शिवाजी महाराजांच्या काळात तसंच होतं, ज्याने जो जसा अपराध केला त्याचा लगेच दंड. आजची न्याय व्यवस्था आणि त्या काळाची न्याय व्यवस्था खूप फरक. आज न्याय भेटतच नाही. ते सगळे कागदी पुरावे करता करता 7-8 वर्ष निघून जातात आणि निर्दोष मुक्तता गुन्हेगारांची होते. पण चक्रधर स्वामींच्या काळामध्ये जो कर्म विपाक आहे, ते ग्रंथांमध्ये जे लिहिलेलं आहे ते ताबडतोब मिळायचं. त्या ब्राह्मणाने सांगितलं, अकल्पित करावं असा याचा पाप आहे म्हणाले. मग याशी आलोपी करावे, याला आलोप करा. आता ह्याचा शरीर बुजवा म्हणाले कुठंतरी. चुनियाच्या खड्यांत बैसवावे, वरपाखाल सोडाव्या. चुना टाकायचा, वरून पाणी टाकायचं पखालीनं. असं खूप भयानक आहे ते प्रकार, नाही का. मग अशा प्रकारची शिक्षा त्यांनी काढली. मग त्याला इथं बसवा म्हणाले. वर चढून खडे तावून घातले, खडे गरम करून त्यात आडीमध्ये घातलं, त्याला बसवलं. त्यावरी पाखा विचवल्या. मग ते पाहण्यासाठी गर्दी मांदी मिळली, गर्दीच गर्दी. आणि मग कशाची गर्दी आहे म्हणून वाटेवरून इकडून तिकडून जाणारे बाजारहाटातले लोक बाजार करून चाललेले असतील, ते पण पाहायला आले. म्हणाले, कशाची गर्दी आहे. म्हणाले, हागा
हे मानली काहीशी. मग ते लोक सांगतात तुम्हाला माहित नाही का म्हणाले. म्हणाले असं आहे. तेही म्हणतात इथ जे पुरुष होऊनी खेळत होते ते जातीचे चामार उमटले. त्याने गाव विटाळलेला त्या पुरुषा देखून तैसे केले ते मांदी म्हणले असे. असं त्यांनी बाजारावरून येणाऱ्या व्यक्तींना सांगितलं. मग ते बाजारावरून आलेला म्हणतो अहो तुम्ही तयाशी काही करा. अरे ते तर पैरा टांत गळा माळ तोंडी तांबूळ ऐशे खेळत असती. मी बाजारातून आलो म्हणाले. बाजारात ते असे पाहिले मी त्यांना. तयाची गळ्याची माळ सुकेच ना. तुमच्याकडून म्हणाले कशाची काय फुलाची माळ सुद्धा सुकली नाही म्हणाले. मग खड्यांत काही दाटा आलो कुठं खड्ड्यात पुरणार. वर गरम चुनाट टाकणार वर पाणी टाकणार म्हणाले. मग ते परस्परे विरोधले. त्यांचा तिथे विरोधी संवाद झाला. भांडण झालं. ते म्हणायचे असं आहे ते म्हणायचे असं आहे. जापा पहा. मग सगळे तिकडे पाहायला गेले. अवघेची हटवटी अशी धाविनले तिथे बाजार हाटात. पाहती तो सर्वांगी चंदन त्याचा माराला. ललाटी चंदनाचा आडा रेखलेला आहे. गंधाक्षिदा गळदंडे आहेत. पुष्पांच्या माळा ऐसे सुपूजित खेळत देखिले आणि त्याशी आश्चर्य झाले. सर्व गावकऱ्यांना आश्चर्य झालं. म्हणाले अरे आपण तर त्याला इथं बसवलं हा तर पठ्ठा असा निघाला. मग सर्वज्ञ सांगतात बाई तयाच्या गळाचा गळदंडा आधी करून कोमेच ना पूजा कनोही भरी विखरेच ना. मग ते तेथून निघाले. ते अद्यापि आंब्याचा पश्चिमेली डोंगरी वनामाळी अडीदरडी असती. ते पुरुष आहेत म्हणाले आज पण आता पण असतील ते. तो अश्वत्थामा कसा होता चिरंजीवीत आहे की नाही. तसा हा चामार तो शांभवीची विद्या त्याला झाल्यामुळे शरीराला काय होत नसतं. अशा विद्या वळीत पळीत बांधतात. काय होत नाही. वज्र काया होते त्याची काही होत नाही. आणि ही गोष्ट गोसावी प्रतिष्ठानी घाटिया हरिभट्टा प्रपंच स्मृती करणी निवेदिली एक एक वेळेला सांगितले. दुसरं बेलोपुरी उत्तम रश्मी संचार निषेधी महादायसा प्रती सांगितली. ही आठवण स्वामींनी सांगितली गोष्टीच्या रूपाने. मग महादायसी म्हणते हा जी येसने तेही तयाशी केले तर तयाशी काही झाले बाबा. गावकऱ्यांनी ते ब्राह्मणाने निबंध काढला. प्रायचित्त घेण्यासाठी हे सगळं केलं. तर सर्वज्ञ यावर आपला निर्णय देतात. सर्वज्ञ म्हणतात बाई तयाचा निर्वंश झाला. नरक झाले. हनन घडलंच त्यांना. वाचला ते स्वामींची कृपा. कारण तो स्वामींचा विद्यावंत आहे ना. स्वामींनी विद्येची स्थिती दिलेली आहे. म्हणजे तो दैवराटीकडे आता येतोय. तो गणेच्या विद्या लेळीच्या विद्या असतात ना. आपण 4 प्रकारचा कर्म विभाग पाहिला बघा मागे. कोणते कर्म. एक लेपाचं कर्म बघावं लागतं. पाठ करून ठेवायचं आपल्या जीवनात. तर त्या व्यक्तींचा गावकऱ्यांचा निर्वंश झाला. सगळे मरून जातात हळूहळू आता. म्हणून स्थानक्षोभ पात्रक्षोभ भूतक्षोभ देवताक्षोभ
गुरुचा क्षोभ, निमित्ताचा उपकारकाचा सुहृदाचा यांचे तळतळाट घेऊ नयेत कधी. भानगडीतच पडू नये, नाहीतर निर्वंश होतो. तो पटकन झाला तर बरं, नाहीतर मग असे आजार घडतात, आधी व्याधी जडतात शरीरामध्ये, उचंबळ होतो रोगांचा. मनात मला ना बसता येतं, ना बोलता येतं, ना झोपता येतं. असं होतं. गळ्याचा कॅन्सर, मग किडे पडतात, भयानक आहे. दातातला कॅन्सर, ब्लड कॅन्सर, हे अतिक्षोभाचे कार्य असतात. आणि मग त्याच्यामध्ये तो पूर्ण परिवार मरून जातो. श्रीकृष्णांची आज्ञा त्यांनी ऐकली नाही. कौरवाने निर्वंश झाला ना, होत राहत. म्हणून तसं करू नये आणि नरकाला जाऊ नये, अशा ह्या लीळेचा तात्पर्य अर्थ सर्वज्ञांनी शेवटी महदायसाला सांगितला. आता दुसरी लीळा. दूत क्रीडा स्वीकारे नित्य, रांधवन हाटी आरोगणा. ही लीळा सर्वज्ञाने हिवरळी म्हणजे आजची जालना या ठिकाणी आपलोपरी ही लीळा सांगितलेली आहे. सर्वज्ञ म्हणतात, बाई हे जू खेळे, हे जिंके परी हारवेन. मग स्वामी एकांतात असताना एक सोडा कटी प्रदेशी, एक सोडा श्रीमगोटी. ऐसे वराडांतोल पाळ्या देवठाणे आशी, जुवाठ्याशी बिजे केले. पाळा देवठाणे आहे तर जुगार खेळणाऱ्या लोकांचं ठिकाण, त्याला जुवाठा म्हणतात. तिथे जुवारी खेळत होते तर ते कवणीची गोसाव्यांची बातमी पाहते, असे तल्लीन होतात ते. कोण येऊन उभा राहिलं, कोण बसलं, काही लक्ष नसतं. गोसावी जो आला ते म्हणितले, अहो नाद तिरे कड, जागरे धुरे की पवाडो आती. स्वामी म्हणतात त्यांना, अहो अहो नाद तिरे, काय नादामध्ये गुंग झालेले आहेत. काय तिरी दुःखी एक का असं खेळताय का तुम्ही? इथे एक कड जागर आलेला आहे, म्हणाले, एक धुरा आलेली आहे तुमच्याकडे. याच्यामधले मास्टर आहेत आम्ही, तर आम्हाला एक जागा मिळेल का बसायला? मग त्याने अशी वास पाहिली, बघितलं, कानाने ऐकलं, मग बघितलं. बघा हे स्वामींची कशी लीळा आहे. आणि मग ते चमत्कार करले. स्वामींची श्रीमूर्ती पाहिली त्यांनी आणि म्हणाले, येई जोजी, येई जोजी. म्हणून ते परते सरले मध्ये पवाडू केला आणि स्वामी तिथे आता बसले. मग असे उपविष्ट झाल्यानंतर चहुडाई जो पडत असे, चौदा आणि दाता चारी सगळे डाव स्वामींच्या बाजूने पडायला लागले. कळ जाकळ नाभित्रय नादत्रय अशा त्या डावातले प्रकार आहेत. आणि मग ते सगळं पाहिल्यानंतर घेईजोजी एक दान, गोसावी त्यातलं एक दान घेतलं. पावग्या पासोनी फेर घेतला. गोसावी पुंजेचे कवडे श्रीकरी घेऊन ऐशे चोळीले. प्रकार असतो तो सोंगट्या खेळायचा, तो शकुनी खेळायचा बघा. धर्मराज टाकण्याची कला असते. स्वामींचा श्रीकर तुम्हाला आठवायला पाहिजे. ते हातात स्वामींच्या श्रीकरात घेतल्याबद्दल आणि स्वामींनी ते कवडे कसे चोळले ते पाहिल्याबरोबर
ती ज्वारी म्हणतात हे गोसावी ज्वारी होती. म्हणजे मोठे खेळाडू दिसतात ते. आणि मग स्वामी खेळू लागले. अवघ्याची जो पाणी पिवसोय त्याने अवघी गोसाव्याची उदक कळवलं यासाठी गेले होते स्वामी. पाणी देणाऱ्याचं पाणी स्वीकार केलं. मग गोसावी उदक स्वीकारले. जो अवघ्याची विडा दे त्याने गोसाव्यांना विडा दिला, विडा स्वीकारला. आणि मग विड विहिरी संध्याकाळपर्यंत खेळ स्वीकारला देवाने. खेळण्याची लीळा तिथे स्वीकार केली. हे देवाला सगळं स्वीकार करावं लागतं. आपल्या दृष्टीने देवाने जो खेळाने ते खेळाची लीळा स्वीकार केली. महाभारतात काय स्वामींची सगळी लीळा स्वीकार केली. श्रीकृष्णांचं सगळं स्वीकारच केलेलं आहे. लहानपणापासूनच्या लीळा कसल्या आहेत? सगळ्या लीळा स्वीकारायच्या आहेत. आणि मग अवघे ज्वारी हरविले, बहुत कवडे जिंकले, लहान लहान कुरंगे कवडे वेचिले, ते वेगळे केले. एर कवडे पाणी पाजी विडाळ वगवी गंधवादी धुपी सर्वांना दान देऊन टाकलं. विद्यावंत भाटा तांबोळ्या वेचिले, एका पवित्र दिले. ऐसे जे जे सेवक तयाशी अवघ्याशी दान दिले. स्वामींना जे तिथं पैसे मिळाले ते सगळे त्या काळाचं नाणं कवडे असो काय असो ते सगळं देऊन टाकलं दानात. मग पिवळे कुरंगे कुरंगे कवडे वेगळे केले होते ते श्रीकरी ऐसा पसापरी घेऊन श्री दोनदाशी धरिले. ओंडळभर कवडे चांगले चांगले पिवळे पिवळे सोन्याचं पाणी दिलं असेल. आज कसं आहे 5 रुपयाचा ठोकळा 10चा ठोकळा आहे की नाही, सोन्याचं दिसतात ते. असे ते पिवळे पिवळे कवडे ओंजळीत घेऊन श्री दोंडाला धरले. ही अशी एकच लीळा आहे स्वामींनी धरलेली आहे बघा कवडे. माझा स्वामींचा श्रीकर दिसेल त्याच्यात ओंजळभर पैसे दिसतील तुम्हाला आहे का नाही. आणि स्वामींचं दोंड ही लीळा आठवायची आता. आणि मग 2 पोटाला पैसे लावले आणि कुठं चालले स्वामी आता? रांजण हटा उभ्या हटवटिया बिजे केले. हटवटीचे मनुष्य सोवणी दुसी वाणी भुसारी तेली तांबोळी बाजारात बसलेले असतात सगळे. ऐसे अवघे आपल्याला व्यापार करीत होते. ते अवघे श्रीमूर्तीचे सौंदर्य देखोनी वेधे तटस्थ झाले. हा रांजण हाट स्वामींनी पूर्ण वेधला. स्वामींपासून वेद आहे. आकर्षित झाले ते सगळेजण. आणि अशा वेळेला काय होतं, हातचा व्यापार धंदा माणूस सोडून देतो, बघतच बसतो. आणि गोसाव्याशी विजय करिता श्रीमूर्ती दिसे तो पाहतच असती. ही अखंड श्रीमूर्तीची लीळा इथं आहे. ज्यांनी पाहिली ते भाग्यवान. बाजारातून या टोकात त्या टोकाला जाईपर्यंत सगळ्या बाजारातल्या लोकांनी स्वामींची श्रीमूर्ती अवलोकित होती. पाहत बसले. म्हणाले आनंद होत असेल त्यांना. ऐसे तिच्या नावापासून होई का स्थानापासून आणि श्रीमूर्ती पासून. श्रीमूर्तीचा वेद, नामाचा वेद, स्थानाचा वेद आणि मार्गवेद. आपल्या शास्त्रांचा पण वेद होऊ शकतो. ऐकलं? एवढं तरी माणसानं आपली साधना नीट ठेवावी. आपल्यापासून कुणाचा आला तरी वेद व्हावा. आणि त्याचा आहे तो जाऊ नये. कोमळ उपदेश असतात, कोमळ वाचनिक असतात, नुसतं सूत्रपाठ ऐकलेला असतो तर त्या सूत्राचा अर्थ त्यांना माहित नसतो, अर्थांतर माहित नसतो, प्रकरण माहित नसतं, चालू काळाच्या प्रभावाने प्राप्त केलेला आचारविधी माहित नसतो. आणि मग ते काय होतात,
लेवल लावतात. म्हणजे देवाने तर असं सांगितलं, मग आता त्रास दिसत नाही. मग त्याची श्रद्धा भंग होऊ नये, तर निमित्त ओघट असतं, ते प्राप्त झालं नाही पाहिजे, नाहीतर मग गोंधळ होतो. हे सगळे जे आहेत, हे सगळे कोरे आहेत. त्यांनी कोणाचा दोष घेतलेला नाही आहे. आता जेवढे सांगितले, दोषच नाही घेतला त्यांनी पूर्वप्रमादान. म्हणून स्वामींपासून वेद झालेला आहे. श्रीमूर्तीचा वेद आहे, नाही का? स्वामी काही बोलले नाही, पण तो श्रीमूर्तीचा वेद आहे. श्रीकृष्ण जन्माल्यावर कसा वेद झाला? कुठं वेद झाला? लक्ष्मीशी वेद झाला. लक्ष्मी कुठं आहे? क्षीराब्दीच्या शेषय्याजवळ. तो म्हणतो माझ्यापेक्षा सुंदर आहे का? अरे हो, तुमच्यापेक्षा अति सुंदर श्रीमूर्ती आहे. हे श्रीमूर्तीच्या स्मरणात रमायला पाहिजे. नाही, प्रातःकाळी उठल्यावर पंचावतारांच्या श्रीमूर्ती, सर्वांना दंडवत, काय हरकत आहे? मग स्वामी तुमच्या पाठीवर हात ठेवतील, आशीर्वाद घ्यायचा सकाळ सकाळ. हा दिनचर्या आहे आपली, आपण बांधून घेतलं पाहिजे बरं त्या दिनचर्येत. सकाळी काय करावं, दुपारी काय करावं, वेळ भेटेल तेव्हा तेव्हा काय करावं. मग काहीच करता नाही आलं तर एवढं तर करावं. श्रीमूर्ती, श्रीमूर्तीची लीळा, श्रीमूर्तीने जेथे जेथे संबंध दिला ते सगळे स्थान आठवावे. सर्व स्थानाला आपण म्हणतो ना 1650 तीर्थ स्थान की जय. नुसता जय नाही, सगळे समोर आणले पाहिजे, दिसलं पाहिजे. झाली तुमची प्रातःकाळची सुरुवात जर एवढी मोठी झाली तर कर्मविपाक तुम्हाला बाधत नाही. प्रारब्ध, अनाधिकाराचे दोष, प्रसव हे सगळं तुमच्या वाट्यालाच येत नाही. कुणी तुम्ही स्वामींची प्रार्थना केली ना सकाळी, दशदिशा अष्टदिशा, स्वामी काय करायचे? अवलोकन करायचे, आपल्यासाठी करतात. या साधनवंताला सगळी अनुकूलता मिळावी, याचा धर्म सिद्धीला जावा, याचा विधी सबीज व्हावा. विधी आचरला जातो पण तो सबीज होत नाही. फार मोठे पंचायत आहे की नाही? तर हे जे त्या हातातले आहेत सगळे, त्यांचा कुठला तरी विधी परमार्गाचा तो सबीज झाला म्हणजे ईश्वर स्वरूपाने तो स्वीकारला. म्हणून आता श्रीमूर्तीपासून वेद झालेला आहे. आणि श्रीमूर्तीपासून वेद कोणाला झालता बघा? राही आला झाला. आणि कोणाला झाला? वैनायकांना झाला. आणि श्रीमूर्तीचा तिला नामानिवेद झाला. साधेला नामापासून दादोसांनी नाम सांगितलं. रामटेक मनसरचा तो ब्राह्मण नाही का, ते म्हणाले हे आता इथे पुरुष बसायचे म्हणाले, आता त्यांच्या ओट्याला करतो मी. आणि ते कुठे गेले पुरुष? म्हणजे ते गेले मनसरला, तिथे पण आहे. असे शेंदुरजनला आहे की नाही, तो ब्राह्मण तिथे गेला की वडाश्री स्वामींची मूर्ती दिसायची. अशी श्रीमूर्ती, पूर्ण श्रीमूर्ती जेव्हा तुम्हाला आठवायची असेल तेव्हा सगळ्या लीळा तुम्हाला कलेक्ट कराव्या लागतील पूर्ण श्रीमूर्तीच्या. मग श्रीकराची माग घेतलीच आपण. आता श्री दोनदाची आली आहे की नाही. कवडे लावले, गोंधळ भरून पिवळे पिवळे,
आणि एक सोडा कटी प्रदेशी, एक सोडा श्री मुगवटे असलेले आपले बाबा रस्त्याने चालले. पायात काय नाही, प्रश्नच नाही. अशी चांपे गौरवर्ण मूर्ती हे पाहतच राहिले. आखीवर रेखीव बांधा आहे की नाही, खनवट पोटऱ्या, असं सखोल नाभी आहे की नाही स्वामींची, कंठाला त्रिरेषा, असं सगळं तुमच्या डोळ्यासमोर अलोहित श्री नेत्र आहे की नाही. मग ओष्ठकोट, मग श्री दंतपंक्ती स्वामींच्या, कपोळ. काहीतरी आठवण्यापेक्षा जगातलं हे आठवलेलं बरं आहे. असं स्वामींचे लंब, हा, विशाल नेत्र, हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर चाललं पाहिजे. मग हे जर चाललं तर शेवटी देव दिसतातच. शेवटी म्हणण्यापेक्षा आजचा दिवस तुमचा शेवटचाच आहे ना. दुसरा कुठला शेवट आहे? आजचा गेला गेला. आज नाही आठवलं स्वामींना काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला अडचणी प्राप्त होती. हे सुंदर विश्व रचलं, सुंदर मनुष्य देव दिलं. कानाने ऐकता येतं, वाच्याने बोलता येतं, डोळ्याने पाहता येतं, मनाने आठवता येतं, विचारचक्र फिरता येतात, आहे का नाही. किती सुंदर रचना आहे मनुष्य देहाची, आहे ना. हातानं करता येतं काहीतरी. किती सुंदर आहे शरीर देवा निर्माण केलं. आणि ते 100 वर्षाचं गिफ्ट आहे आपल्याला, आहे की नाही. सुंदर आहे, सगळं चालतं व्यवस्थित, काही बिघडत नाही. आपण आरोचा प्लॅन घेतला तर बिघडतो, आपली किडनी बिघडते का? हा, त्याचा शोध झाला की कार्यक्रम बिघडतो. तर असे हे अधिकारी आहेत ते हातातले, आणि त्यांनी पूर्ण श्रीमूर्ती पाहायला आले आहे. आणि याची अवघी हटवटी वेधली, आणि आपल्याला व्यापार सांडून दृष्टी फाकेत पाहतच होते. अशा प्रकारे ही लीळा येथे थांबते. दंडवत